मित्रांनो, आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहोत। तर आपण पुष्कळ वाचलेलं असतं सिंधुदुर्ग या किल्ल्याविषयी, खूप गोष्टी ऐकलेल्या असतात रंजक अशा, परंतु इतिहास वाचलेला असतो। परंतु आपण स्वतः ज्यावेळेस इथं येऊन बघतो त्यावेळेस डोळ्याचं पारणं अक्षरशः फिटतं आणि महाराज किती दूरदर्शी होते याचा प्रत्यय प्रचिती आपल्याला येते। आपण आता बघू शकतो की बोटींना म्हणजे त्यावेळेस बरोबर बोटींना वगैरे येण्यासाठी थांबवण्यासाठी असं बंदरसारखं इथं एक किल्ल्याच्या सुरुवातीला इथं केलेलं आहे। तो पूल पण दिसतोय समुद्रामध्ये आणि नंतर हा किल्ल्याचा खालच्या बाजूला हे आहे म्हणजे प्रवेश आहे। आता विषय असा की आमची फॅमिली सोबत आहे, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की 350 वर्षापूर्वी ही जी स्थापत्यकला होती ही महाराजांच्या म्हणजे महाराजांचं जे सैन्य होतं, महाराजांचे जे अभियंते होते, वेगवेगळे तज्ज्ञ होते, त्यांना कशी अवगत होती आणि खरोखर अचंबा वाटावा असंच हे आहे। कारण आपण बघतो की आपले आजकालचे जे काय बांधकाम आहेत ते तर टिकत नाही, परंतु हे 350-400 वर्षापूर्वीचे बांधकामं अजूनही अभेद्य आहेत। याच त्या भिंती होत्या। मी आता जिथे उभा आहे बघू शकता, एका बाजूला समुद्र आणि ही जी भिंत ही अभेद्य भिंत होती, ज्या भिंतींनी ज्या तटबंद्यांनी युरोपीय शक्तींना रोखून ठेवलं होतं। म्हणून महाराजांना त्रिवार वंदन करण्याची प्रत्येकाची जी इच्छा असते अक्षरशः भरून येतं, इथं गही भरून येतं की आपला राजा हा किती म्हणजे रयतेविषयी त्याला किती जाण होती, रयतच नाही तर दूरदर्शीपणा किती होता की परकीय शक्तींना कसं रोखलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय।